म्हणून आरोप होता, रसने आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुंडी म्हणून. नेमकी बडी मुंडी कोण आहे ते त्यांना विचारा. हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यावर त्याला विचारा कोण आहे ते. कुठला हे बघा म्हणून त्याच्यामध्ये 3 एजन्सीज इन्क्वायरी करतायत, CID करताय, SIT करताय. आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे. ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता, ह्याचा पुरावा तर पाहिजे ना. दादा याच्यापूर्वी सुद्धा वाल्मिक कराडला जे आहे ह्यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. जसं मंत्रिमंडळ करण्याचा, खातेवाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार ते वापरतील. ज्यांच्यावर 36 जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ते जबाबदारी ते मंत्री, संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पाडतील. 8 खासदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे 8 खासदार तुमच्याकडे येणार अशी चर्चा सुरू आहे. काही संपर्क झालाय काही नाही विचार रे हे असलं काही वेडेपणा करू नाही. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष बदला अशी मागणी होती. शरद पवारांना भावनिक साथ घातली. माझा त्याच्याशी संबंध नाही. माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. आम्हाला कोणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काडीचा अधिकार नाही. एक मिनिट तुम्ही दादांत खोटं बोलता.